हॅलो हाय नमस्कार. आज आमची बहिणाबाई आलेली आमच्याकडं. आली ती मुलीचं ब्लाऊज टाकायचं होतं शिवायला, त्यांची कपडे शिवायला द्यायला आलतो. आलोय त्यांच्या जरा रानात पिरोजी बाग बागा म्हणली. तिकडं घर आहे त्यांचं. ही मल्चिंग हातरलेलं मध्ये आणि बा ही मल्चिंग हाची झाडं झालीत पिवळी. हो बाई शेंड दिसायला लागलेत पिवळं पिवळं. झालं पिवळं काय कळना मुळी. हा लय सांडलंय शेंड पिवळं झालेलं. ते मल्चिंग हातरल्यामुळे झालंय का कशानं झालंय नेमकं काय ना नाही. पांढरी का काय लयच पिवळी त्या धगीनं मला वाटते खाली त्याची मुळी चाललं नाही. काय झालं काय ती वरच्या तुकड्यात हातरलं नाही ती हिरवीगार आहे आणि इथं मल्चिंग हातरलंय ती पिवळी झाली ती बघ. पिवळी झाड वय अशी झाली ती झाडं. मग ते नेमकं काय प्रॉब्लेम झालाय म्हणून मी काय म्हणते बटना जागायला तेवढं उघडं करा थोडं थोडं फाडा. नंबर 1 पेरू आहे बघा कसा पेरू लागलाय. मुलं कळी लागली कळी बी आता लागायला एवढी कळी जर लागली तर ही सेटिंग हो ही आहे का हो ही असला पेरू तोडायचा. कोणचा हो घी कडच ही दोन्ही बी तोडा ही तोड दोन्ही बी ती एक तोड. जॉईंट मधला थोडा हां कडच 2-2 आहे ते तोडायचा आणि ती एक एक ठेवायचा त्याचा काय उपयोग नाही. बारकाय तर इथेच चुरवळून टाकायचं. बघा अशी बाग आहे ह्यांची किती बाग कुठवर आहे. ही बोरी खुरपून घेतल्या त्या ते दिवशी गहू केल्यामुळं वारा मिळाला नाही. हा गव्हामुळे कसलाच वारा ह्या रोपांना मिळाला नाही. मधली रोपं बारकी राहिली ती मशनीने जरा रोपं बी मोडली मशीननं केल्यामुळं आता रोप वाढते बघा. आता हलतील म्हणून तर खुरपून जरा वारा घेतली. प्यायलाय सगळी घाण काढली ही बोरीच्या रोपातली. चांगली आहे. जरा एक पाठीच्या पंपानं फवारा मारायची. फवारा मारायला लागतो जरा मारायचा फवारा. हे बघा साडू पेरू दाखवा जरा इकडं. पेरू नंबर 1चा पेरू आहे बघा कसला आहे. तैवानचा बी वेगळा आहे रेडचा बी वेगळा आणि ही नंबर 1 वेगळा वेगळा. हा ही वेगळीच ह्याची साईजच वेगळी आहे पेरू. आकार बी वेगळा जाय. पिकला नाही अजून केवढा झालाय 300 ग्रामचा पेरू झालाय. हो नाही अजून कच्चा तरी पण पिकला नाही. आम्ही काढलं होतं 2-3 पण कच्च निघतं आता. मग ती मल्चिंग झालं असं मला वाटतं तिला ती मुळीला हिवच आहे नाही हो. इकडे हिरवीगार दिसते तीच म्हणते मी बटना जाग्याला बटन आहे दोन्हीकडे दोन होल पाडा. गहू केलता बघा ह्यात किती झाला गहू 6 पती गहू झाला बघा एवढ्या रानात. तरी बरं झालं खाये पुरता पेरूपासून एवढं. इकडं पेरू ह्याला बी वारा मिळाला नाही त्यामुळे ही बारकी राहिली. एक शिवडी गेली एक पोत गव्हाचं होय होय वाट हे झालं. कडला वारा पिणार तर कसली झाडं झालेली बघा. केवढी झाड आहेत काय खरं नाही बाई तुमच्यात कुत्र्याच गावातलं बाबा. काय झालं ही कसली झाड आहे आणि टाकलात घरी ही हिरवीगार झाड आहे ती बघ. ह्या झाडाला नवीन पालवी ही पिवळी दिसते एवढं नाही ह्याला आता नवीन ही नवीनच निघली ठीक आहे. ती पिवळी दिसते गरम वरची. ह्याला लय निघला नाही वर बरोबर आहे. त्याला फुल निघले काळोखी झाली दिसतंय फरक दिसतोय जरा. हां का पाणी जास्त झाल्यामुळं नाही त्याला पाणी पूर्णपणे बंद पडलं. तुम्ही साहेबाला विचारायचं. हां साहेब एक बार फिरवा म्हणजे कळतंय नेमकं काय झालं. ही रोपं राहिली ती राहिलीच कागद हात कशी आहे आमच्या बहिणीची शेती बघा. हिला रान बक्कळ हाय पाणी आम्हाला रान थोडं आहे त्याला पाणी नाही. काय करायचं बाग सेटिंग झालेली ती बी लागली गाळायला. बोर घेतला पाणी पाहिजे होतं बोर बी चाललं नाही चांगला काय करायचं. हा बोर घेतला मस्त बागासाठी तुम्ही पण आता बोरचं पण काय झालं काय चालला. पैसे जवळ नसताना सुद्धा बोर घेतला आणि आता ते बागासाठी घेतला होता खरं तर तुम्ही बोर.
चालेल म्हणलं तेवढंच काय तर लाख रुपये झालं तर ऐकत नाही. मग काय तर रोज कामाला चालला एक 15 बरोबर चालला परत चाललाच नाही. हा हा हम्म. तर चला जेवण खाणं चालू आहे बघा इथं जायचं आहे आता. तिची बाग जरा बघून यावं म्हणलं फिरून जरा जायचं उजिडाच घरी आम्हाला एक पोरगी आणली संग. तेच की चपला आता ठेवायची नाही. स्वयंपाक कर. तिची कपडे आणली नाही ती आम्ही का नाही आणली म्हणलं परत येईल आठवड्याभर होय बरं राहू द्या, नाही येईल. तिला म्हटलं चल तिला लेकरं येऊ म्हणलं. होय ठेवायची म्हणून नाही आणली तर म्हणलं राहू द्या, परत नाही येईल. येईल गाडीवर. तर मग ते 2 दिवस सोडायला परत दीदीच व्हायचं का कसली काय तर अजून घालवायची तिला. मामाच्यात घालवायची लग्नाच्या मोहर ते बी सोनं घेतलं तर ना कशाला घालवायचे. काय त्या सोन्याचा तर तुमचं काय वैताग आलाय मला सोनं घेतलं. वर बाप कसा आहे वर बापाचा थाट बघा नुसता सोनं घेतलं तर शिवर बाप बघा सोन्याशिवाय दुसरं काय बोलतच नाही. घातलेलं आहे तुम्हाला अर्धा तोळ लागणार झाले आता त्याला मग नसतं घातलं तरी का आता रुसलेलं चालत होतं ना. साडू आहे बघा साडूला साथ साथ देतो या. देते तर साडूला त्या साडूची मुलगी आली 2-3 वर्षानं पुन्हा तर तुम्ही रुसा म्हणजे मेहुण्याला काय जगू देऊ नका. थोडा सोनं घ्यायलाच पाहिजे तर. तरी भावाने माझ्या मुलकाचा खर्च केलाय 50-60 खर्च केलाय अजून सोनं मागताय. परत ना कपडे हिला 15,000 40,000 रुपये लय झालं त्यानं भरलं म्हणून. आयर 10,000 घेतला मला पंजन अजून आणा 20,000. मग आणू दे की मग. मग झालं कोणीकडे आहो तुम्ही हे म्हणला त्याला काय लय विचार करत नाही ती बघा आहे का 2 ती जरा पहिली तिचं विही झालत आता जरा लागली तिची लेवल. चांगलं चाललंय म्हणून आम्ही आता चांगलं आहे हो पण म्हणून आम्ही मागतो तळाभर. तुम्ही किती बारक्या मेहण्याला सांभाळून घेताय दिसतंय की साडू आज कशात घेतलं नाही. मग खरगोशीला आम्ही तिथं जातो आम्ही हाय उभा कशाला एक मेहुणा बघाय गेलं हाय पुन्हा त्याला काय कमी पडलं देतोय अजून कशाला जाऊ द्या. पोरांच्या लग्नात भांडण मिटवायसाठी तुमच्याकडे आणलंय ह्यांना बा. 2 दिवस झालं माया मा खुरडा नाही. त्यांनी घेऊ दे एक तोळा त्यांनी घे पाहिजे मी एक अर्धा तोळा घेऊ. काय ग बाई जिबीला काय तुमच्या हाडबीड आहे का जरा एक तोळा घे. साडू तयार झाला पण सासरे पण नाही म्हणते. साडूची पिरूची बाग आहे आता मग ट्रॅक्टर अजून पिरो लागायचं साडू पेक्षा भाजी बाग मोठी लाट आहे. माझ्या आधी कवा झाडायची नाही पण आम्ही चिरडीन घेऊ देत नाही. तिने तुम्ही काय असं हा म्हणलं काय थांबा आता सगळा तिने विषय काय थांबवा. म्हणलं सोनं मनानं घेतलं. मागितलं नसतं तर घातलं असं आता हक्कानं मागते ती म्हणलं घेऊच द्यायचं नाही. काय करतात हा तुम्ही कोणी घ्यायचं नाही. हक्कानं मागते ती तुम्ही म्हणलं दोघं जा नको बाबा तुम्हा दोघाला तर काय चांगलं म्हणते का बाबा. बघू काय म्हणत नाही काय म्हणते नाव ठेवतील. भांडण मिटवायसाठी साडूकडे आणलंय आणि साडू साथ द्यायला लागला म्हणले आता कसं काय करायचं आता अवघड काय आहे. लय अवघड झालं हिने तुला मेळ घरी लावलाय गेल्यावर दोघांना. काय हे नाही बाबा भाऊजी आता घरी गेल्यावर भांडण करते तुझ्या संग. काय करते करू दे. मी सरळ गाबाळ बांधणार आणि जाऊन बसणार मोरे त्यांना एकट्यानं लगीन होते म्हणजे तुमची तुम्ही करा. चांगलं झालं हाय असं जाताना सोडून जावा. जोड लागली साडूची म्हणून बरं आहे. असं एका माळाचं म्हणे येतं एका माळाचं म्हणे येतं बघाय देखील भेटणार नाही तर साडू हा हा हा, बघा हाय का कुठला साडू बघा कसं बघा आहे ते साडू बघा एका माळाचं म्हणे